नमस्कार। आज आपण हे पाठीमागं पाहतो तो शापित राजवाडा। आपण उभा आहोत रत्नागिरीतला हा थिबा पॅलेस। आपण गाळीव इतिहासाच्या माध्यमातून नवीन नवीन या ठिकाणी गोष्टी दाखवत असतो। तशा प्रकारे अतिशय दर्दभनी कहाणी ज्याला आपण म्हणता येईल तशा प्रकारे या राजवाड्याविषयी आपण माहिती घेऊया। तर आपलं स्वागत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळीव इतिहासमध्ये। रत्नागिरी ज्या ठिकाणी आपण इथं पाठीमागं आपण पाहतो तो राजवाडा, तर तो राजवाडा आहे भारतातला नाही आहे। याची जर शैली आपण बघितली तर ब्राह्मी शैलीत बांधलेला हा राजवाडा। मग याचा इतिहास नेमका अगदी थोडक्या वेळात आपण जाणून घ्या। त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते की आपलं चॅनल शेवटपर्यंत या ठिकाणी जरूर पहा। आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर त्यानुसार हा जो राजवाडा आहे तो राजवाडा ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमारचा राजा थिबा। मग याचा राजवाडा इथं कसा आला याचाही फार मोठा रंजक अशा प्रकारचा इतिहास आहे। आपण जाऊया की स्वातंत्र्याच्या अगोदर या भारतावर, आशिया खंडावर ज्या इंग्रजांची सत्ता होती, तर त्या इंग्रजांच्या कालखंडामध्ये लॉर्ड डफरीन हे गव्हर्नर जनरल होते। जे सोलापूरला आपण पाहिलं तर त्यांच्या नावानं सोलापूरचे ते कलेक्टर राहिले। हा लॉर्ड डफरीन ज्यावेळेला गव्हर्नर जनरल झाले होते तर त्या कालखंडामध्ये त्यांनी जी पद्धत राहिली होती की त्या देशामध्ये आपल्याला काय मिळतंय तर त्यानुसार त्या देशाचं जे तिथलं असणारं साहित्य, तिथं असणारी साधनसामुग्री आपल्या देशाला घेऊन जाणे। जसं भारतातून मसाल्याचे पदार्थ आहेत तसं ब्रह्मदेश किंवा म्यानमारमधून सागवानी लाकूड मोठ्या प्रमाणात मिळत होतं, तर तो परदेशाला किंवा आपल्या देशामध्ये घेऊन जाणं हा त्यांचा उद्योग। त्यामुळं ज्यावेळेस स्वातंत्र्य सैनिकांना शिक्षा ठोठावायची आहे तर या देशातला सैनिक आपला स्वातंत्र्य सैनिक इकडून तिकडं पाठवायचे। जसं आपण लोकमान्य टिळकांचं पाहतो, लोकमान्य टिळकांना मंडालेला पाठवलं म्हणजे ब्रह्मदेशीमध्ये पाठवलं। योगायोगाने रत्नागिरी हे त्यांचं जन्म ठिकाण, तर इथून त्यांना मंडाले या ठिकाणी पाठवण्यात आलं म्हणजेच ब्रह्मदेशला पाठवलं। तशाच प्रकारे आपण पाहिलं 1857ला ज्यावेळेस बंड झालं होतं तर त्यावेळेला मोगलांचा शेवटचा जो राजा आहे, बादशाह होता बहादूर शाह जफर, याला 1857च्या बंडामध्ये भाग घेतला म्हणून त्याला या ब्रह्मदेशामध्ये पाठवलं। आणि तशाच रीतीने एकंदर आपण पाहिलं की तिथं असणारा थिबा राजा आहे जो अधिकृतपणे तिथला राजा होता, तर त्या राजाने ज्यावेळेस इंग्रजांच्या विरोधात बंड केलं तर त्या राजाला भारतात या ठिकाणी पाठवलं। 1686 साली राजा थिबा भारतामध्ये या ठिकाणी राजकीय कैदी म्हणून आला। पहिल्यांदा त्याला मद्रास या ठिकाणी ठेवलं, पुन्हा महाराष्ट्रातील धरणगाव आणि त्याच्यानंतर त्याला या रत्नागिरीमध्ये आणण्यात आलेलं आहे। तर रत्नागिरीमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस आणण्यात आल्यानंतर इथं त्याला वार्षिक 1 लाख रुपये पेन्शन आणि त्यानंतर त्याला बाकीच्या सर्व सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर यावेळेला त्याच्याकडे भरपूर साधनसामुग्री आहे, भरपूर अशा प्रकारची संपत्ती घेऊन तो भारतात आला होता। त्याच्यासोबत त्याच्या 2 पत्नी, 5 मुली आणि 1 मुलगा सुद्धा त्याच्यासोबत होता। तर त्यावेळेला त्याला माहीत झालं की आता आपल्याला भारतामध्ये राहायचं आहे, तर भारतामध्ये राहत असताना आपल्याला इथं आता काहीतरी करायचं आहे किंवा आपली सुटका नाही हे त्याला जाणीव ज्यावेळेस झाली तर त्यावेळेला 1910 साली हाच राजवाडा 1,37,000 रुपये खर्चून हा राजवाडा त्यानं त्या ठिकाणी बांधला। आणि हा राजवाडा बांधल्यानंतर ऐशाराम करणे 27 एकरचा हा एरिया आहे पूर्ण। जर आपण एरिया बघितला आपण हा 27 एकरचा एरिया आहे। तर इतर राहत असताना भरमसाठ अशा प्रकारचे नोकर शाही रहान खान या असणाऱ्या थिबा राजाचं इथं राहिलं। आणि हे होत असतानाच त्याची जी एक मुलगी होती तिचं नाव होतं फायगी। तर ही जी फायगी आहे तर फायगी त्याच्या असणाऱ्या दरबारामध्ये किंवा त्याच्या असणाऱ्या राजवाड्यामध्ये काम करणारा एक स्थानिक नोकर, त्याचं नाव होतं गोपाळ सावंत। तर गोपाळ सावंत बरोबर या फायगीचं त्या ठिकाणी सूत जुळलं किंवा प्रेम त्या ठिकाणी जुळलं आणि योगायोगानं किंवा दुर्दैवानं या राजाला त्याला परवानगी द्यावी लागली। आणि त्यामुळं म्हणजे एका नौकराबरोबर राजकुमारीचा त्या ठिकाणी विवाह झाला। दुर्दैवाचा फेरा त्याचा संपलेला नव्हता, कारण लगेचच आपण पाहिलं की 1612 साली त्याची राणी गेली लाफायत। त्याच्यानंतर 1916 साली भरपूर प्रयत्न केले। जवळपास 58ला तो आलेला हा थिबा राजा एकदा तरी आपल्या मायदेशी जावं म्हणून शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न करत राहिला, मात्र त्याला त्या ठिकाणी जाता आलं नाही। आणि अशाच दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये 1916 साली या थिबाचं निधन झालं। राहिलेल्या बाकीच्या मुली तो त्याच ठिकाणी गेल्या, मात्र ही जी फायगी होती तर फायगीने इथं गोपाळ सावंतबरोबर विवाह केला होता, त्यामुळे फायगी याच ठिकाणी राहिली। गोपाळ सावंतला पुन्हा दारूचं व्यसन किंवा बाकीच्या गोष्टी, त्यामुळे दिवसेंदिवस फायगीची परिस्थिती अतिशय बिकट अशा प्रकारची झाली। गोपाळ सावंत त्या ठिकाणी त्याचंही निधन झालं। अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये फायगीने त्या ठिकाणी दिवस काढले आणि 1947 साली फायगीचंही या ठिकाणी निधन झालं। फायगी आणि गोपाळ सावंत यांना एक मुलगी झाली होती, तिचं नाव होतं टूटू। तर तिच्याही जन्मताच तिच्या दारिद्र्य त्या ठिकाणी पदरी आला असं आपल्याला दिसतंय। त्यामुळं टूटूची अवस्था त्याच्याही पेक्षा बेकार या ठिकाणी झाली। आपण ज्याची चर्चा आपण केली की 27 एकरवाला राजवाडा आहे,
किंवा एकंदर एवढं अशा प्रकारचं वैभव, आपण याचं एक एक ईट पाहतो, एक एक लाकूड आपण ब्रह्मदेशावरून आणलेलं पूर्ण सागवानी लाकूड या ठिकाणी आत्ताच आम्ही राजवाडातून पाहिला, तर हा राजवाडा पाहत असताना किती वैभव या ठिकाणी दिसतंय। मात्र त्यानंतर ही जी टूटो आहे, फायगे आणि गोपाळ सावंतची मुलगी, याच्याही पेक्षा दुर्दैवाचा फेरा तिच्या पदरी या ठिकाणी पडला। कारण टूटूनं सुद्धा याच ठिकाणी, तिला तर माहीतच नव्हता ब्रह्मदेश कसा आहे, मात्र तिच्या मावशी वगैरे यांनी कुणीही लक्ष त्या ठिकाणी दिलेलं दिसत नाही आहे। आणि त्यानंतर या टूटूला इथं राहूनच काहीतरी करावं लागणार होतं आणि म्हणून टूटूनं तिच्या पुढचं पाऊल उचललं आणि टूटूनं शंकर पवार नावाच्या रिक्षा ड्रायव्हरवर लग्न त्या ठिकाणी केलं। म्हणजे आपण पाहतोय की कशा प्रकारचे, एकदा तुमचा पाय घसरला, एकदा कॅटेगरी त्या ठिकाणी घसरली, दर्जा घसरला, त्या वस्तीमध्ये टूटू वाढलेली होती आणि त्यामुळं टूटूची सुद्धा अवस्था म्हणजे या असणाऱ्या थिबा राजाची जी 27 एकरला राजवाडा आहे, इथल्या असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये टूटू त्या ठिकाणी राहिली। लोकांच्या गोधड्या विणणं, गौऱ्या लावणं किंवा फुलं तयार करणं अशा प्रकारची हलकी कामं करून टूटू तब्बल 94 वर्ष या ठिकाणी जगली आणि टूटूचंही 2000 साली त्या ठिकाणी निधन झालं। आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे राजवाडे या इतिहासामध्ये, गाळीव इतिहासाच्या माध्यमातून, इतिहास हा कुणाची गाय करत नाही, इतिहासामध्ये आजची परिस्थिती काय याला त्या ठिकाणी महत्त्व असतं। म्हणजे एवढा वैभव संपन्न अशा प्रकारचा राजवाडा आपण पाहतो, मात्र त्याचे वंशज आज सुद्धा या गावामध्ये राहत आहेत, जे की रिक्षा चालवतात, जे की हत्तीच्या हलकी अशा प्रकारची कामं करतात, फक्त ते दुरून पाहू शकतात। त्यामुळे परिस्थिती कधी सारखी राहत नसते, जगत असताना परिस्थितीचं आपल्याला भान पाहिजे। हेच आपल्याला या रत्नागिरीतल्या थिबा पॅलेसच्या या राजवाड्याहून या ठिकाणी पाहता येईल। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी सांगा, आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा। पुन्हा एकदा धन्यवाद।